किती वाढून झालं माझं लाल बुटूक कसं आहे नाही हा माझा बच्चा सोना कधी येईन मला असं झालंय आता थांब कॉलेज वरून आली का नाही तीच माहित नाही का कॉलेजला गेली का नाही एवढं माहित नाही पण आता आली ना पोलीस पुसच मारायचं डायरेक्ट हा का नाही एवढंच करायचं अयो आलं माझं पिल्लू पिऊला डिलेट घातलाय म्हणल्यावर गाणं तर बोललं पाहिजे ना तिच्यासाठी गोल्या अंगोला साजला तुझा पिऊला जंपल अगं बाया गो आता बोलून टाकायचं भेटलाय मला सुरत चव्हाणला मोका आता हाणायचा खाऊन चावका येस टिंग काजल लुसणं फुगणं मला आवडत नाही गोल गोल बोलायचं पण खाऊन बोलायचं काय हे असं काय येड्यासारखं असं म्हणजे तुझ्या प्रेमात पागल आहे याला अशी काय तुझा दिवाना खाऊन झालं का तुझं पण माझं तुझ्यावरती एवढंस पण प्रेम नाही तुझं नसलं तरी माझं आहे ना तुझं आहे त्याला मी काय करू त्याला काय करू म्हणजे तू बी माझ्या प्रेम करायचं असं कसं बळत करणार जा तू तिकडे जाऊन आता कोणत्या भाषेत सांगू ह्याला कोणत्या भाषेत सांगू नको प्रेम कर मी निघतो मग प्रेम कर म्हणजे काय इथं काय ते कुणावर पण करायचंय का पण तू मला आवडते ना तुला आवडते ना मी मला तू नाही आवडत का नाही आवडत काय कमी आहे माझ्यात तुझ्यात काय कमी आहे काय कमी नाही ना ती स्वतःच्या स्वतःला विचार मला तू घंटा आवडत नाही घंटा बिंटा बोलत जाऊ नको काजल तुझ्या प्रेम केलंय म्हणून मी काय बोलत नाही मग मी काय करू ना त्याला मी काय करू तू आहे ना परत मला तुला सांगते मला सारखं सारखं आडवत जाऊ नका मला तुझं हे असलं वागणं अजिबात आवडत नाही मला आवडतं ना तुला आरवायला असलंच तुला प्रेम करायलाच लागन कशी नाही करत मी बी बघतो काय तू बाजूला हो बरं का अजिबात हात लाव बाजूला हो म्हणजे तुझी काय जबरदस्ती रे जबली कालनानच मी काय हे बघ तू मला त्रास देऊ नको तुला मी नीट सांगते का नको माझा तुला नकार आहे पहिल्यापासून मी नाही म्हणत आले आणि आता पण मी नाहीच म्हणणार आहे म्हणायलाच लागन तुला काय नाही म्हणलं ना मग तसलं काय नाही सांगायचं काजल मी प्रेम करतो इथं खेळ नाही लावला तू करतो ना मग तिकडं निघ सुट नाही सुटणार हे तू डोक्यात जरा सर्किट आहे का रे तुझ्या डोक्यात डोक्यात पागल आहे पागल तुझ्या प्रेमात काय मी काय करू मी काय करू म्हणजे प्रेम कर ना तू हे बघ तुला आहे ना काय बोलायचंय ना ते बोल पण मला तुझ्याशी एक शब्द पण नाही बोलायचा तुला शब्द नाही बोलायचं पिल्लू पण तुझं ते लुसणं फुगणं मला लय आवडतं म्हणून तुझ्या खरं प्रेम केलंय ए झाला जीव येऊ दे तुला कीव फिरतीच्या पाखरा आलं दिलबरा रे माझ्या दिलबरा अशा माकड सारखं नको ना वरडू कानात माक लागत वालटतोय उलट प्रेमात पालतोय माझ्या आजूक तुला काय करायचंय ना ते करून घे तुला मी पहिल्यापासून नाही म्हणत आले मी नाहीच म्हणणार आहे आयुष्यभर एकटी राहीन पण तुला हा म्हणणार नाही काजल तुला आज म्हणायला लागन तुझ्या येऊन घरी धिंगाणा घालीन मग मी काय करायचंय ना मला माहितीये तुला काय करायचंय ना ते करून घे कळलं ना मला काय फरक नाही पडत तिकडे मेला तरी मला काय फरक नाही आणि मला बी नाही मला तू पाहिजे मला दुसरं कोण नाही पाहिजे तुझा प्रश्न राहिला मला का सांगतोय तू हे सगळं कारण प्रेम करतोय ना लय ऐकून झालं माझ्या कान बहिरे झाले तेच ऐकून हो दे कान बाहेर तुला अकलीचा भाग नाही का रे अक्कल गेली माझी कुठेतरी खायला तू कोणत्या भाषेत सांगू कुठल्या भाषेत सांगू म्हणजे मला हाय बॉयफ्रेंड मला तुझी गरज नाही कुठला बॉयफ्रेंड नाव काय तुला काय करायचंय त्याला दाखवतो मग हिंगा माझं काय दाखवशील कोण आहे ते मी प्रेम करते त्याच्यावर मी स्वतः कुठला आहे तुला काय घेणं देणं आहे आसन कुठला पण तो माझा प्रश्न राहिला मी कुणावर प्रेम करायचं कुणावर नाही करायचं तू कोण मला विचारणार आणि तुला मी का सांगू सांग ना पण कोण आहे तो तुला काय करायचंय मला कळलं ना त्याला फोडतोच मग हा निघ जा आले तुझ्यातले मोठी हिंमत आहे बघितली तुझी हिंमत आहे म्हणून किंमत आहे सुरत चव्हाणला गंमत केली ना मग लय बेकार माझ्यासमोर असले फुकटचे डायलॉग नको मारू काय हे बघ तुला काय करायचंय ना ते करून घे मला नाही फरक पडत निघ काजल मी जीव देईन हा निघ जा जीव देणारा आला मोठा तोंड बघा आरशात जीव देणारा तुझ्या माग फिरून झाली माझी चूक मला लागत नाही तानन भूक बस मग तिकडं वांडलं डोक्याला ताप झालाय इतकं प्रेम करून मला लय त्रास होतोय आज जीव द्यायचा म्हणजे द्यायचा बघू कुठून तरी उडी टाकू काय मग पहिलवान कुठपर्यंत आले कुठपर्यंत आलंय राव काय जुळा नाही कर काय होते प्रयत्न करायचा थोडा मेहनत घ्यायची काय प्रयत्न करतो ती नाहीच म्हणते दरवेळेस
अरे ह्याकने अभ्यासाचं बोलतोय मी. कुठपर्यंत आलाय अभ्यास? परीक्षा तोंडावी. अभ्यासाचं वय आलंय नाही तर. हा झालं ग्रॅज्युएशन तर ठीक आहे, नाही तर आहे मग MIDC. 12,000 पगार, 12 तास ड्युटी, 2 टाइम जेवण. बसा बोंबला त्याच्या आईला जिंदगी त्यात गेली तुमची. अवघड आहे बा. होईल काय हा होईल. होईन काय होईन? अरे तो कायम डोक्यात आता मी विचारतोय काय, बोलतोय काय. तू विचारतोय असं कुठवर आलं, मग आता काय सांगू. कुठवर आलं म्हणजे जगात तीच वस्तू नाही कुठवर येणारी. अभ्यास आहे, संसार आहे, शेतातली कामं आहे, घरातली कामं आहे. बरं ते जाऊ दे. काय मग जुळतंय का नाही पुढं आता? हे प्रयत्न करतोय, रातभर अभ्यास करतोय. अभ्यासाचं नाही, पोरीचं म्हणतोय मी. नुसता अभ्यास करून काय तुला काय मोठा बॅलिस्टर व्हायचंय का? हा तू काय राव असं करतोय? आता मगाशी विचारलं तर पुरीचं मी सांगितलं मी. अरे तुमचं म्हणजे, अरे दाढी करायचा ब्रश आला बघ. काय रे बा, तोंड पाडले सकाळ सकाळ. काय सांगू बाबा तुला. का सांगण्यासारखं नाही काय? तिच्या माग पळून पळून माझ्या पायाचं सलपट निघलं, पण ती काय हा म्हणा नाही बाबा. चप्पल घालायची तुला म्हणून सांगतो, चपला घालीत जा. काय लय अवघड आहे तुझं. तुला माहिती चप्पल घालायची सवय नाही म्हणून उपवास करतोय तिच्यासाठी, पण पटा नाही. तुझ्या आईला म्हणजे काय शेवटच नाही म्हटली काय तुला ती एकदम? मना नाही सा. मग आता काय ठरवलंय? आता एवढंच आहे की गाला समोर जायचं आणि धिंगाणा घालायचं. धिंगाणा काय घालतं? ते जुनी पद्धत झाली. बेवडी लोक जीव द्यायचं जीव. हा हे एकदम बरोबर आहे. आईला जीव बीव द्यायचं म्हणतोय. अरे तू इतका भारी दिसायला, तुला नाही कस काय म्हणली तुझी केसाची स्टाईल? खरं तू इतका गोरा दिसतोय. अरे तू यापेक्षा ती कसल्या कसल्या पोरांबर येणती तू. कसले? अरे पक्ष्यांचा राजा जसा मोर असतो का, तसा पिसा राहिला का तुझ्या डोक्याला? काय? आणि मग बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला की तिच्या आईला. कसं फुलतोय का नाही? अरे पण एवढा राव तू देखरा माणूस, ह्याला नाही म्हणली ती. ह्याला नाही म्हणल्या. चूक तिची नाही, चूक तुझा माझीच आहे. जगण्यातच उपयोग नाही काय तुझ्या. मग काय करू? अरे काय करू? अरे जे मजनूनी लैलासाठी केलत ते कर. काय? अरे जीव दे. जीव कुठून देऊ? अरे तू जीव दे फक्त. दिवस नाही तर कुठून देईन येणार. अरे तिच्या आईला नसला तरी मर ना, भिताडाव पडून मर, टाकीव पडून मर, गाडी खाली जा, काहीतरी कर. गाडी खाली नाही, पण तिच्या गालावनी तिचा बांगला आहे ना, त्याच्यावर गोळी टाकतो. मी आला तरी भूत बनून राहा, घराच्या बाहेर निघू नको. म्हाताऱ्याच्या आत्मा तिला कधी सुट्टी देणार नाही, तिच्या मागच. अरे तो तोंड बघून झोप यायची नाही, आत्मा बघितल्या होती मग अशी चाळ झाली पाहिजे. चाल नाही बियाणं. ब्यानार म्हणजे काय? आईला तू फक्त मर रे. आता एवढा चांगला पोरगा याला का एवढा एंटी नाही तरी ती रेंज दे ना ह्याला म्हणजे काय? एवढा अँटिक पीस आहे काय नाही, असं भाव द्याय नाही. काय करायचं? एक काम कर आता, तू मागचा पुढचा विचार नाही करायचा. अरे प्रेमासाठी जीव गेला तर इथे असंच नाव होईल तुझं, कळलं का? मी कोणाला बेत नाही, मी तिच्यासाठी जीव द्या. शाबाश. चाललं. हा आम्ही आलो बांबू मडकला हे घेऊन. आईला खरंच जाते काय हे पण? देऊ दे मरू दे, तिच्या आली एक कमी होईन गावातलं. हा तेवढं घे गुरु पाणी पाजून. अगं पाणी सुद्धा नाही पाजलं, किती टाइम केला तो. अहो मोटर चालू केली मगाशी आणि खाली याला घासाला पाणी लावून आले, त्याच्यामुळे गुरं राहिली पाणी पाजून. बरोबर. खायला ठेवलंय त्यांनी, खाल्लं बी नाही. कुठं पाणी पाजता? बर बर तसं कर बाया, तुझ्या मनाने पाज. आता मी काय म्हणते, ती कोंबडी काल लय बोंबलत होती, ती विकायची का? कसं करायचं मग? मी तर म्हणते ओ मामी, तुमच्या मुले माझा लय जीव आहे, नाही तर नाही भेटली ती मी जीव देईन. मग आता हो गो बाया, कुणी कुण आलंय, कुणीकडून काय भानगडी अशी, काय भानगडी तुझी? कुणी कुणी माझी तिच्या माग फिरून माझी सलपट गेली पायाची. काय सांगू तुम्हाला? म्हणजे काय तुझं आणि त्याचा काय खेळ आहे? काय हा काय खेळ आहे? काय म्हणली तुला ती? हा म्हणली काय? माझं तिच्यावर लय प्रेम आहे. तुला हा म्हणली काय? काय हा नाही म्हणली, पण मी हिंटू मग नाही म्हणली मग चल फुट. काय ना का पोरगी कोणीकडून, तू कोणीकडून चालला इकडं पोरगी मागाया. मी माझी फुटणार पोरगी नाही, आहे. मी फुटणार नाही. गोली सांगतोय मामी, तुमची पोरगी मला देणार नाही का? नाही नाही बाबा, नाही देणार. चल फुट. नाही देणार. नाही देणार. तुला चव्हाणचा हिंगा बघायला लागल ना, असला लादा खाली ना जसे जा फुट. अरे तारा पोरगी कुणीकडून हे नागताडा कुणीकडून चालला इकडं बटाटा मागायला. अरे तारा बळजबरीची याची, हा म्हणायची. अगं बळजबरी, पण त्याला बघ की. मामी इकडे बघा, इकडे. तुम्हाला सुरत चव्हाणची हिंमतच बघायची ना.
ए बाबा खाली उतर तू. नाही उतरणार. बघा आता अख्ख्या गावाला माहितीये काजलच्या सूरज चव्हाणचा किती जीव आहे. उलट टाकतो. बघा बघायचंय का? बघायचंय का इंगा बिंगली शॉट लय बेकाला सायकोय लय बेकाला आज जीव देणार टाकीन मामी. बघा तुम्ही नाही दिली तर बघा माझं वाटून होईन. मला द्या ओ द्या द्या. काय करायचंच वाटत झाला बाई. काय नाही उद्योग करावा. तुझ्या पाया पडाव का? पोरगी तर नाही भेटणार पण खाली उतार. काय नाही पोरगी भेटणार. भेटली पाहिजे नाही तर बघा. अरे पडशील तिकडून. माग हो तू खाली ये. अहो आता चला ते पडन तिकडून. अरे तो काय उद्योग करून घेईन बाई मड्याला दुसऱ्याच्या कार दुसऱ्याची तर चालता हो बाहेर. बघायचंय का लाड? अरे नको बाबा राडा करू उतर खाली. तुमच्या पोलीचा माझ्या हातात हात देणार नाही का? नाही अरे ते नंतर बघू. तू खाली उतरतो का? नंतर बिनतर नाही मला आत्ताच पाहिजे नाही तर बघा ओली टाकीन दिन जीव मी. काय पोरगो गो बाया कुणी कुणी याला बुद्धी सुकली रे देवा. अरे देवा काय खरं नाही बाबा. तुझ्या पाया पडते खाली उतर तिकडं. नाही उतरणार मग. उतर ना. तुला गोडीत सांगितलं समजत नाही का रे? हा गोली सांगितलेलं मी नाही काहीच करत नाही मी आता देणार. अरे माग हो पडशील म्हणते माणूस तर तुला नाही, कळत नाही, नाही का? काय खरं नाही आपल्याकडे याचं. बघा अरे माग हो ना. बघा आता ऐक ना. आपल्याला नाही बघवत तिकडं तुझ्या हिमतीव काही कर तिकडं मला गरज नाही. अहो आपल्या दारात राडावी ना. आता तुम्ही असं कसं मरून म्हणताय? तिकडे नियाला करू दे अख्ख्या गावाला. इतक्या वर गेलाय तार फडाय माराय. करू दे अख्ख्या गावाला. काही मुलगी हातात देत नाही ना मला. बघा आता. मग अख्ख्या गावाला कळून काय करणार गाव तुला. तुला देते ना काय आणून मग दुसरी. मग माझी तर नाही भेटणार. अहो आता गोडी गोडीत बोला. त्यांनी उडी टाकल्यावर व्हायचं तमाशा. उतर आहे बाबा खरी. मग आम्ही तुम्हाला माझी दशेत बघायची ना. अरे माझा नाही बाबा, जीव आहे नाही. ती जीव तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. नाही बाबा बघा. खाली. नाही मला जायचंय आता. तुला सांगितलेलं समजतं का? पडशील सूरज माग हो भाऊ. परत नाही मला पाहिजे ती माझी आहे ती. अरे पाहिजे मग खाली अगो उतर. बाई, हेड हल्लं काय तुझं नाही उतरलं. अरे उगा आमच्यावरती येईन. आता सांगा त्याला. अरे हा, ऐक तेच तू जाऊन खाली तिकडं. मग आपण बोलू मरून ना. तिकडं त्याच्या मनाने काही करू तिकडं मरला पाडा तरी आपण विषय घ्यायचा नाही तिकडं फेकून द्यायचा. आपल्या दारात राडावी ना. ते असं कसं म्हणत. अशी एकच युक्ती ते अख्ख्या एकटी आपला अख्खा जीव आहे. अरे मग जीव नको आहे, बाबा, पण कशाला जीव देतो त्या व्यक्तीसाठी? उतर तू खाली पहिला. मी उतरणार नाही. आणि नको, तुला नको, उतर गोडीत बाबा. सांगितलेलं समजत नाही का रे? गोलीच ऐकत नाही मी कारण मला ती पाहिजे. मी काय म्हणते तुम्ही याच्यात गोडीत बोला. मी आहे ना शेजारी कुणी आहे का बघते आणि बोलून आणते. ह्यो काय आपल्याला आवरायचा नाही. बघा वळू नका त्याला आता. बर बर ये बाया कोणाला तरी घेऊन. काय टाकू का? कुणी बुद्धी सुचले नको नको. हायला मेसेज आलाय. हो भाऊजी ऐका ना. घरी चला ना आमच्या अर्जंट. का काय झालं? अहो ते सूरज येड्यावानी करतोय. घरावरती चढलाय म्हणला. तुम्ही तुमच्या पोरीचा हात माझ्या हातात नाही दिला तर मी जीव देईन. काय काय सांगतो? अहो काय सांगू लय तमाशा केला त्याने. चल, चला चल, ना. चल. चला लवकर चला. मामी तुमची मुलगी लय सुंदर आहे, लय क्यूट आहे. माझा आज जीवच लाय नाही तिच्याशिवाय. बस गप. काय जाटापणा जीव देईन मी. हा बस गप. खरं देईन. हा. हिंगा नाही ओय, मी. ओय, ओय. अरे खाली उतर बाबा. खाली बिली उतरणार नाही मी. केलंय मारा. अरे ऐक तू सूरज उतर बाबा खाली. काय? माग जा माग जा माग नाही जा. जाणार मागू मी. अरे तू तू उतरतो का ना खाली? का? थांब फोटोच काढतो. पोलिसातच देतो थांब तुझा फोटो. काय हा काल 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 फोटो काल. एकदम मी मेल्यावर कसं कालची. अरे बाबा हा? तू मरू आधीच बिरू काढून नको. घ्यायचा फुटून पोलिसाला दाखवायचा. मरू दे मी याला तर. हा त्याने आजची काय? चर्चा म्हणायचं. अरे, बघायचंय नको काय? बाबा, नको तुला मरू मारायची ना? सूरज. हा मरायचंय मला. नाही बाबा काय? मला चालता हो तिकडं. टाकणार उरी मी. अरे गप्पय. जेल बिल होईल बरं का तुम्हाला. अरे, उतर नको हाता बाबा, करू. तसलं काय नको महादेव महाराज. अयो आलं माझं लहान पाकलं माझा बच्चा. माझा अक्का जीव आहे. अहो ताई, हो, काय तमाशा आहे? हे तर कसं काय आलं? इथं कसं काय आलं म्हणजे? तुझी वाट बघत आणि इथं कसं काय आलं? थोबाड तोंडे काय आला का त्याला बोली ती? मी कुठं बोलवलं आई? तेच माझ्या माग माग करते. तू मेंटल आहे का रे? खाली उतर. हा मेंटल आहे त्यामुळे तुझ्या प्रेमात लय मी सायको झालोय. आता उली टाकणार. काय बघ. बोलत बघ. तुमच्या भाषेत त्याला सांगा. उडी टाकली ना आपल्या दारात राडा नको ताई. जाऊ दे टाकू दे. एवढं शाऊन पडल्यावर काय नाही होणार. मरू दे तिकडे. तुमच्या दाला टाकू का? अगं, बघायचंय वय. जरी मोडलं ना तरी आपल्यावर येईल. तुम्हाला कळत कसं नाही? मी कसं काय करू वहिनी? ते मला परत वैतागून टाकलंय. मी मेल ना आधी नाही सांगता. आता अख्खं नाव तुमच्या येईन बघा मग. तुला आधीच काय झालं कंप्लेंट करायचं त्याच्यावर? आई इकडे जाळायचं ना घरी कशाला आणायचा त्याला? मी कुठं आणलंय? मला माहितीये का तो असं तमाशा करीन आणून. अरे तू ऐक ना. उतर ना खाली सूरज. कशाला? नाही नाही उतरणार नाही मी. नाही म्हणजे असं कसं तिला आम्हा नाही लावले की तू उचल तू का नाही बघा. बघा 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 वर चढलंय ते. त्याला लाज आहे का? खाली उतरायला बघा. फोटो काय काढता तुम्ही?
पण तू सांगायचं नाही का आधी? अरे सूरज ऐकणार आहे बाबा तू. ताई ऐका इकडे या तुम्ही. हो, तुमचं काय असेल ना ते पुढचं पुढं बघा, पण आपल्या दारात त्यांनी उडी टाकली ना, हाताने झाळ कर हात ते पोर कशाला येऊन द्यायचं त्याला, मगच कंप्लीट करा तिकडं पोलिसाला तुला तारा देतो आता तो. अगं आई पण मला वाटलं नव्हतं हे येडं एवढं करीन म्हणून. ए सूरज अरे तुझ्यामुळे मला अख्खं गाव नाव ठेवेन, उतर ना खाली. नाही उतर. मी काय म्हणते, खाली येऊस तर त्याला हा हा म्हणा, काहीतरी लाडी गुडी लावा तुम्ही, नंतर पुढचं पुढं बघू ना, लगेच पुढं तुम्ही राहिल्या पाटावर उभ्या त्याच्याबरोबर. हा तसं करा. हा हा ए झालं. हा ना येतो येतो. सूरज काजल तू आहे माझी जान, तुम्हाला हा नाही म्हणली तर मी होईन कुर्बान. अरे सूरज हा आय लव्ह यू. अगं बाई गाव खरं ये येऊ काय? ये बाबा ये. बहिणी असं कसं मला हा म्हणायला लावलं तुम्ही? मग त्यांनी उडी टाकली असेल, तुम्हाला बरं वाटलं असतं का? आला का ते खाली? आला ग बाई आला ग, आला 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 पालाला पिकलाय आंबा. कुठं चाला इकडं बोंबलत? मग माझं पाखलू दे की आता माझं. तुझं पाखरू बिकरू तुला काय अक्कल बिकल? अक्कल नाही. शांत बस. दे चल आता. शांत बस. हात बिल काय लावतो पोरीला का? आमच्या? तू एकटाच आलाय, तुझं काय खरंय ना त्याचं? एकटं मग काय चाललंय तुझं हे? ती पाहिजे मला. अहो, तुमच्या बरं पोराला झालं. काय अक्कल आहे का? पोरगी पाहिजे म्हणून घरावर चढला होता आमचा जीव द्यायला, काय पद्धत आहे का नाही? अरे तू राडा बघून मला इथपर्यंत यावं लागले. अरे कळतं का नाही तुला? दादा मला पाहिजे ती काजल. काय करू नाही तर ती मग कुठं तू कुठं कळतं का तुला काय झालं? मी जीव देईन मग परत. हा अजिबात म्हणायचं नाही 50 बाऱ्या जीव देऊ दे. तिकडे आपल्या घरी जाऊन काय कर. काय बोललो गपचिप चल घरी आता. तुला काय सांगतो, चांगलं लग्न लावून देतो तू आता. याचा फोटो बिटो काढा, आम्ही पोलिसाला पाठवलाय. फोटो काढलाय ना मी. फोटो काढलाय. फोटो काढलाय का? फोटो तर राहू द्या, मी त्याला समजून सांगतो. ए, आता नाही, गं, आता बोलू नको पोलिसाला शब्द तुझा. आम्ही पोलिसाला फोन केलाय, तुम्हाला जायचं असलं तर लवकर जा, नाही तर गाडी येणार आहे. त्याला सांग तुमच्या आमच्या पद्धतीने पोरीच्या बघा. मागं परत फिरायचं नाही. तो मला त्रास देतो, त्याचा त्रास मला कमी झाला पाहिजे. हा आता ते माझ्या तुझ्या मागं लागणार नाही, मी सांगतो त्याला. आता पोरीला गप्प बस. सांगा नाही तर आम्ही तरी काहीतरी करू त्याचं. बस, चल. जा, अंग तसं फोटो आता बोलू गाडीच नको. बोलवते त्याला. जख मारायला गाडी टाकून द्यायला पाहिजे जाळीच्या. काय लाज आबरू ऐकायलाय? काय म्हणतोय काय काजल तू माझी जान आहे आणि काय तुझ्या मी कुर्बान आहे. आता परत आल्यावर माझ्या पायात वाहने म्हणाव त्याला. तसंच करा. अहो मी त्याला लय वेळा सांगितलं पण मला वाटलं नव्हतं ही येडबाज पोरांनी पुळपुळीत राहिली म्हणून त्याने पोती वळखले का माहिती. पहिलं चुटत त्याने काही उत्तर दिलं असलं तर कोण टाकाय पाहिजे त्याला. अगं आई मला काय माहिती ही येडगडी एवढा त्रास देईन म्हणून मला, म्हणून मी लय मनावर नाही अगं घेतलं. नजर पड गे एखादी तिकडेच वाहन टाक किती. अजिबात इथं घरी माग नसतं आलं तुझ्या. तुझं आणि बोलणं झाल्यामुळे हे डोक्यावर बसलं पार. अहो जाऊ द्या ना, आता झालं गेलं. भाऊजी तुम्ही पण आले बरं का, असं काय थँक्यू बरं का. निवळ निवळ बावळा टोट गे बरं का ते. हा तरी त्याला म्हणलं होतं मी. सर दुनियात जायचं काम झाले. जाऊ द्या ना आत्या, चला हो काही घरात. चल तुम्ही पण. कार्टी बी तशीच गेली, हात पाय आपटीत काय दोडा पोरगी. हिला कळाय राजी नाही. हा तसलं येड पोरग घेऊन आली कुशाल घरी गायबानं. हिच्याकडेच बघावं लागन मला.